आपल्या चॅनलवरती. तर आता आम्ही चाललो आहे मस्कतला, कारण का आज आहे रिंकूचा वाढदिवस. तर मंदिरात पण जायचं आहे आणि बघूया तिकडे गेल्याच्या नंतर मग काहीतरी छोटंसं गिफ्ट पण घ्यावं लागेल. तर आता थोड्या वेळाने निघू आम्ही इथून. रिंकू निघायचं, बर्थडे गर्ल मंदिरात जायचं. त्याच्यानंतर लास्ट टाइम अॅनिव्हर्सरीला जायला भेटलं नव्हतं. दरवर्षी सगळ्यांची तब्येत पण बिघडलेल्या आणि सुट्टीचा दिवस नव्हता आणि आमच्यापासून मंदिर भरपूर लांब आहे आणि आज सुट्टी आहे. तर म्हटलं की चला जाऊन येऊ, दर्शन घेऊन. दुपारनंतरच निघतोय जरा, कारण भरपूर ऊन पण आहे. तर तिकडनं पप्पांना पण भेटून येऊ सोबतच आणि दर्शन पण देवाचे घेऊन येऊ. त्यासाठी काय गिफ्ट घेणार आहे ते माहिती नाही मला. विश मात्र केली नक्की. स्टेटसवर फोटो लेट टाकलाय, ठीक आहे, हरकत नाही, चालतो आम्हाला. एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाही. ठीक आहे, चला मग. बिल्डिंग शिवामामाची, शिवामामाची बिल्डिंग बघ. आईस्क्रीम खायची मजा. मंदिराचं रोड 5 वाजता आले ते पण असं वाटत 3 वाजले. तरी पण लवकर आलो आपण, 2 तास लागतात. रोड खाली भेटला ना, सरळच आहे ना रिंकू? सरळ जण आहे बाई, काय नाही घ्यायचं आपल्याला. बाजूला एक मार्केट पण येतं ग. तेव्हा तिथं पण आहे, तेव्हा तिथं तेव्हा
इथूनच ना, इथून काय मला पण नाही माहिती. मंदिरात दर्शन झालं आणि दर्शन घेऊन बाहेर निघालो. आणि दुपार असल्यामुळे लोक कोण आहेत. संध्याकाळची आरती 6ला होते, तर आम्हाला परत निजवायला निघायचं होतं. हा बाहेरचा आहे परिसर, जिकडे पार्किंगसाठी जास्त जागा आहे आणि आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. तर बाहेरचं खूप सुंदर झाड आहेत चाफ्याची लावलेली. आणि आता गरमी असल्यामुळे पण झाडांना एकदम टवटवीतपणाच होता. इकडे पार्किंगला चाललेलो आम्ही आता रिटर्न दर्शन घेतल्याच्या नंतर. कस्टमर हँडल करता. सलीम भाई